नेहमी विशाल राखीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो, कोणत्याही वादामध्ये येण्याचा प्रयत्न करत नाही. तर रुचिताची गोष्ट बघायचं म्हटलं तर रुचिता राखीपासून 10 हात लांब राहते, कारण ती काय करेल याचा काही भरोसा नसतो. पण आज नॉमिनेशनच्या टास्कमध्ये राखीनं पूर्ण गेम पालटलेला आहे, त्यामुळेच रुचिता आणि विशाल इथं तिच्यावर खूप खुश होत आहेत आणि सगळं क्रेडिट जे आहे ते राखीला देत आहेत. चला तर बघूयात नक्की राखीने काय केलेलं आहे. तर राखीने नॉमिनेशनच्या टास्कमध्ये राखीच्या गळ्यामध्ये होती प्राजक्ताची पाटी, तर प्राजक्ताच्या गळ्यामध्ये होती विशालची पाटी. त्यामुळे प्राजक्ताला जर नॉमिनेट केलं तर ऑब्व्हियसली ती पळणार स्वतःहून आणि विशालला नॉमिनेट करणार, आणि विशालला जर नॉमिनेट केलं तर तो सागरला नॉमिनेट करणार. पण इथे काटा ग्रुप पूर्णपणे राकेश, दीपाली या दोघांनी डील केल्यामुळे हे दोघे एकमेकांना सेफ करू पाहत होते. संचालक तर अनुश्री आणि प्रभू हेच होते, आणि कॅप्टन असल्यामुळे तन्वीचा याच्यामध्ये संबंध नव्हता नॉमिनेशनच्या टास्कमध्ये. पण राखीने असा मूव घेतला की सगळा नॉमिनेशनचा टास्क बदललेला आहे. त्याच्यामुळे रुचिताचं असं म्हणणं आहे की राखीनं खूप स्मार्ट मूव केला, जर ती नसती तर सगळं नॉमिनेशन जे प्रेडिक्टेबल आहे तसंच झालं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुश्रीकडे पॉवर की होती, म्हणजे संचालक आमचा, पॉवर की आमची, तरीसुद्धा हे लोक आम्हाला टार्गेट करतायत, अशा पद्धतीचं बोलणं इथे रुचिताचं चाललेलं आहे. तर तू हे मुद्दाम करतेस का असं म्हटल्यावरती विशाल म्हणतो मुद्दाम का करेल ती, राखी सावंत आहे. त्यावर राखीचं म्हणणं आहे की मी असं स्टेप बाय स्टेप बघत असते कोण काय करते आणि त्यानंतर मी डायरेक्ट त्याच्यामध्ये हात घालते. तर अशा पद्धतीने आत्ता या दोघांना राखीने जामच खुश केलेलं आहे, त्यामुळे हे मस्तपैकी हसत खेळत तिथे बोलताना दिसत आहेत. पण राखीने प्राजक्ताला सेव्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे, त्यामुळेच प्राजक्ताने विशालला पण सेव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आत्ता बघायला गेलं तर घरामध्ये राकेश, रुचिता, सागर, दीपाली, रोशन आणि राखी स्वतः हे एवढे सदस्य नॉमिनेट झालेले आहे. तर तुम्ही कोणाला वोट देणार आणि राखीचा स्मार्ट मूव्ह तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच बिग बॉस मराठीचे रिव्ह्यूचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.